लातूर जिल्ह्यातील किल्लारी क्रमांक 2 येथील तेरणा नदीवरील बंधाऱ्याच्या यांत्रिकी आणि विद्युत घटकांच्या दुरुस्तीसाठी 1,86,00,000 रुपयांचा प्रस्तावास प्रशासनिक मंजुरी देण्यात आली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी क्रमांक 2 बंधारा दुरुस्तीच्या प्रस्तावास शासकीय स्तरावर सतत पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी परवेश शेख. आपण पाहतायत साबरमती न्यूज. धरण सुरक्षितता आणि सुलभ द्वार परिचालनच्या दृष्टीने ही दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची असल्याने या दुरुस्तीमुळे बंधाऱ्याच्या दारातून होणारी पाण्याची गळती थांबून संपूर्ण पाणी साठा उपलब्ध होईल. या बॅरेजच्या पाणी साठ्यामध्ये 194 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता असून शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी आवश्यक पाणी पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईल. बंधारा दुरुस्तीचा फायदा शेती सिंचनासाठी होऊन शेती उत्पादनात वाढ होईल आणि याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली. किल्लारी क्रमांक 2 या गावाजवळ तेरणा नदीवरील हा बंधारा उभारण्यात आलेला आहे. तेरणा धरण स्थळापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असून 2015 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आणि त्याच वर्षात या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवण्यात आले होते. 2019 मध्ये हा बंधारा प्रकल्प व्यवस्थापन विभागाकडे देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आला होता. प्रकल्प पूर्ण झाल्यापासून बंधाऱ्यातील द्वारे आणि उच्चालक यंत्राची दुरुस्ती झाली नव्हती. धरण सुरक्षितता अंतर्गत किल्लारी क्रमांक 2 बंधारा निर्दिष्ट धरण म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक यांत्रिकी आणि विद्युत घटकांची दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. 12 सप्टेंबर 2023 रोजी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नाशिक यांनी मांजरा नदी खोऱ्यातील विविध बंधारे आणि बॅरेजची पाहणी केली असता यांत्रिकी विद्युत घटकांच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये किल्लारी क्रमांक 2 बंधाऱ्यालाही समाविष्ट करण्यात आलं होतं. महामंडळ स्तरावर निधी उपलब्ध नसल्यामुळे ही कामे विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रस्तावित करण्यात आली होती. पण आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रयत्न करून शासन स्तरावर सतत पाठपुरावा करत राहिल्यामुळे बंधारा दुरुस्तीच्या कामासाठी 1,86,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुसरे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आभार व्यक्त केले. तर महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी परवेश शेख. साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.